पावसाळा सुरू झाला की निसर्ग पर्यटकांची पावले आपसुकच बदलापूर आणि कर्जत दिशेने वळू लागतात. बदलापूरपासून पुढे अगदी खोपोलीपर्यंत अनेक सुंदर आणि भन्नाट धबधबे आहेत. नेहमी आपण कसं झेनित धबधबा, परसदई वॉटरफॉल किंवा भिवपुरी हे धबधबे आपण बघतो. आज आपण बघूया धनगर वॉटरफॉल. नवीन काहीतरी बघायला भेटेल, नवीन धबधबा काहीतरी बघूया. मी बघणार नवीन बाबा, तुम्ही लोकांनी बघितलं असेलच. धनगर वॉटरफॉलला येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सेंट्रल लाईनची बदलापूर किंवा कर्जत ट्रेन पकडा. बदलापूर पकडली तर बरं होईल, गर्दी नाही भेटणार. त्याच्यानंतर ईस्टला येऊन रिक्षा स्टँड आहे, रिक्षाने सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. इथे जो उजवीकडे रस्ता येतो आहे सरळ, तो कोंडेश्वरला, आणि हा रस्ता येतो आहे तो धनगर वॉटरफॉलला. मॅपवर दाखवतो आहे, बघूया. धनगर वॉटरफॉलला मी पहिल्यांदाच चाललो आहे ना, म्हणून कसं विचार केले होता. माणसाला एका विचारलं मी की धनगर वॉटरफॉल पुढे आहे ना, बोला आहे, तिथेच आहे पुढे. जाऊया आणि मजा करूया. रस्त्यावरती आहेत लोक, पण सगळेजण आपापल्या गाडीने जात आहेत. रिक्षा, बाईक, 4 व्हीलर. ह्या लेकला ना आपण येताना व्हिजिट करू. हे आहे लेक अँड हिल्सचा भाग. या साईडला रस्ता होतो तो धनगर वॉटरफॉलला, आणि इथे ना लेक अँड हिल्स एने प्लॉट्स विकायला आहेत. लेक अँड हिल्सच्या वरतून जे काम चालू आहे, पण व्ह्यू तर मस्त आहे. आपल्याला अजून वरती चालत जायचं आहे. ओ तिथे अजून किती लांब आहे माहिती नाही. एखाद्या अनोळख्या ठिकाणी जायला कसं वेगळंच वाटतं ना, कसा तिकडचं ते कसं असेल विचारत जायचं, ते एक मजा पण वेगळीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजतं तरी आपल्याला काय आहे ते. इथे आहे ना, बऱ्याचशा लोकांनी मला विचारलं की इथे धनगर वॉटरफॉल कुठे आहे, तर मी बोललो मीच इथे पहिल्यांदा आलो आहे. काय बोलू त्यांना, आहे की नाही. आपल्याच माहिती नाही तर आपण चुकीचं डिसिजन कसं आहे ना, त्यांना डायरेक्शन देऊ शकत नाही ना आपण. आपल्याच माहिती नाही, आपण सांगतो आपण हां बा आम्ही पण पहिल्यांदाच चाललो आहे. तर आहे तिकडे पुढे असा रस्ता, पण रस्ता थोडासा कच्चा आहे. गाडी तिकडे लावूनच लावूनच आलेलं बरं. पुढे गाड्या चालल्या आहेत, याचा अर्थ पुढे आहे वॉटरफॉल. मी बरोबर रस्त्याने चाललो आहे, पण अजून पाऊस मला भेटला नाही. आता मागच्या वेळेस कोंडेश्वरला जे आलो होतो त्यावेळेस तुफान पाऊस पडत होता. आता आपण पोचलोच आहे आता धनगर वॉटरफॉलला. मॅपवर सांगितलं 400 मीटर्सवर तुम्हाला धनगर वॉटरफॉल मिळेल. ओके, थँक्यू बोललो त्यांना मी. पक्ष्यांचा आवाज कडून तर येतोय. धनगर धबधबा हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ कोंडेश्वर परिसराजवळ असलेला एक सुंदर व लपलेला पावसाळी धबधबा आहे. भागो धनगर वॉटरफॉल. हे सुद्धा माझ्याबरोबर धनगर वॉटरफॉल शोधत इथे आले. मॅपवर हीच जागा दाखवते. दहंडी बनाया कितना 11 का कितना हो गया. जय जवान वाला आहे. 3 4 5 6 7 8. आपल्याला ना धनगर वॉटरफॉलला जायचं होतं, पण आपण ना त्या चुकीच्या रस्त्याने गेलो. पण आपल्याला चुकीच्या रस्त्याने जाऊनसुद्धा आपल्याला एक मस्त एक जागा भेटली. दाखवतो आता तुम्हाला थोड्या वेळात.
हो हो, एक नंबर ना. ओढ्यावर पाणी अडवण्यासाठी हा बंधारा बांधला आहे. त्याच्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे, त्यामुळे खूपच सुंदर दृश्य दिसत आहे. पर्यटकांची गर्दी नाही, गोंगाट नाही, आरडाओरड नाही, फक्त पाण्याचा खळखळाट. अशा या ठिकाणी कोणाला बरे आवडणार नाही. इथून हे पाणी पलीकडे जात आहे आणि तो सुंदरसा असा मस्तपैकी आता पाऊस सुरू आला आहे. पाण्याचा वेगळी एक जागा बघून आपण आता मेन वॉटरफॉलकडे जातो आहे, परत रिटर्न खाली. आपण याच ठिकाणावरून पुढे रिक्षा उभी आहे त्याच रस्त्याने पुढे गेलेलो. मॅपवर ते सरळ दाखवतो इथे, पण इथे न जाता मी डावीकडे वळा. या इथे धनगर वॉटरफॉल आहे लेफ्ट साईडला. गाडीला येणे पार्क करण्यासाठी पण जागा भरपूर आहे. 4 व्हीलर घेऊन आलात तर तुम्ही. इथून 2 मार्ग आहेत वॉटरफॉलपर्यंत जाण्यासाठी. आपण दोन्ही मार्ग बघूया. एक हा ओढा पार करून जावे लागते व दुसरा आहे डावीकडून. तर आता आपण जाऊया आता मेन वॉटरफॉलला, धनगर वॉटरफॉल. ओढा पार करून आपणास काहीसे असे दृश्य दिसते. हे सर्व पाणी वरतून खाली पडून तोच धनगर वॉटरफॉल तयार होतो. मॅपमधल्या बाईने ना आपल्याला चुकवलं, आपल्याला वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेली. तसा आता आपण शोधत तसा मेन धबधब्यावरती धनगर वॉटरफॉलला जाणार म्हणजे जाणारच. फिरत आपण ह्या इथे आलो. आता दिसतो तो सगळीकडे माणसं जाता येत आहेत. काय लोकांना ते चुकवतोय जरा तो. हा झाला पहिला मार्ग. आता आपण दुसऱ्या मार्गाने जाऊया. आता आपण धनगर वॉटरफॉलला आहे. हे जे पाणी दिसतंय तुम्हाला ना, हे सगळं जाता येते, ते सगळं खाली जाते आणि धनगर वॉटरफॉल इथूनच तयार होतो. माझ्या इथे दिसतोय ना तुम्हाला, तो आहे धनगर वॉटरफॉल. आपण वरतून बघतोय. आता आपण त्याच्या खाली जाऊन फोर्स तेवढा आहे आणि किती रौद्र रूप आहे त्याचं. वरतून तरी जबरदस्त आहे, पाणी खूपच जास्त आहे. धबधब्याच्या डावीकडून एक पायवाट जाते, त्याच मार्गाने आपण पुढे जाऊया. हो, समोर जो दिसतोय बघा धनगर वॉटरफॉल. आता आपण तिकडे जवळ पोचू आता आहे. यस, या सरळ मार्गाने आपल्याला खाली उतरायचं आहे तिथे आणि त्या कोसळणाऱ्या धबधब्याखाली जायचं आहे मजा करायला. आपण आता वरती आहे इथे सध्या. अशा रस्त्याने आपल्याला जायचं धनगर वॉटरफॉलला. या मार्गाने गेल्यास आपण सरळ ह्या ठिकाणी पोहोचतो, जिथे वरून कोसळणारे पाणी व त्याच्यातून निर्माण होणारे तुषार सहज आपल्या अंगावर येतात. पहिल्या मार्गाने गेल्यावरती वरून कोसळणारा हा धबधबा तसा दूरच आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला या अशा दगडांवरून बॅलन्स करत तर कधी पाण्यात पाय टाकत जावे लागते. येथील निसर्ग सौंदर्य आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. मगाशी तिकडे आपण वरती होतो, चालत खाली आलो.
थेट डोंगरातून येथे खळखळ वाहणारं पाणी मनाला शांतता देते. येथील निसर्गाचं सौंदर्य अद्भुत आहे. ओढ पाण्याला खूपच आहे आवाज. धनगर धबधबा बदलापूर परिसरात कोंडेश्वर गावाजवळ भोज धरणाच्या बाजूला आहे. धनगर धबधबा हा माथेरानच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला एक सुंदर धबधबा आहे. हा धबधबा सुमारे 75 फूट उंचावरून खाली कोसळतो. हा धबधबा हिरवीगार वनराई आणि खडकाळ प्रदेशाने वेढलेला आहे, ज्यामुळे एक नयनरम्य दृश्य तयार होते. खाली कोसळणाऱ्या पाण्याचा सुखद आवाज आणि ताजेतवाने करणारे वातावरण यामुळे हे निसर्गप्रेमी आणि साहसी लोकांसाठी एक आदर्श ठिकाण ठरते. अशा ठिकाणी तासनतास बसलो तरी आपणास कंटाळा येत नाही. आता इथून निघतो. आपल्याला बघायचे आहे तो लेक. त्या धनगर वॉटरफॉलमध्ये भिजलो नाही, पण त्या पाण्याच्या तुषारांनीच पूर्ण भिजायला आलं. त्या धनगर वॉटरफॉलच्या बाजूलाच थोडंसं असं लेकसारखं मागे आपण बघितलं ना, ते तिकडे आहे. तिकडे आता जाऊया. आपण तिकडे वरती आलोय. त्या लेक आहे ते असं डॅम सारखंच आहे ते, पण मस्त आहे. पण कुठलं पाणी येते? कोंडेश्वरचं होतं ते, आणि कोंडेश्वरचं पाणी येते ना इथे. हां हां, हे जे सगळं पाणी आहे ना, कोंडेश्वर धबधबा आहे तो, तसं सगळं पाणी इथे जमा होतं आणि नंतर तिकडून बाहेर पडतं ते. क्लाउड है, माउंटेनियर क्लाउड है. आपण आहे ना तिथून आलो होतो. तिथून जो मगाशी फोटोशूट केलेला तो आता आपण या भोज लेककडे. काही मुले इथे मासे पकडताना दिसत आहेत.
माशाची साईज थोडीशी छोटी आहे, मोठी नाही आहेत. भैया ये उनको खाने के लिए ये फेंकते मतलब वो उनका फेवरेट होता है ना। खतरनाक असा धनगर वॉटरफॉल बघून जबरदस्त वाटलं, पण पाण्याला फोर्स जास्त होता. आता वॉटरफॉल बघून घरी चाललो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला अजून का कोणी सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ पाहायला मिळतील. तोपर्यंत काळजी घ्या. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.